हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेतच असणार. आज मस्त दिवसाची सुरुवात केली वर्कआउटपासून. त्यानंतर जी काही छोटीशी क्लिप होती तुमच्यासोबत शेअर केली. लगेच माझे जे काही रुटीन असं म्हणजे सकाळपासून जे मी 4-5 बॉटल ही पाणी पिते असे ती रुटीन मात्र माझी सुरू केली. त्यानंतर मस्त स्किन केअर करायला घेतली. स्किन केअर केल्यानंतर कारण काय होतं, माझी स्किन खूप जास्त ड्राय. जसे पण मी अंघोळ केली तसं पण मला फेसवर इवन टोनर तरी मला मारावं लागतं. त्यानंतर मग असं गॅपने म्हणजे 5-5 मिनटं तरी द्यावे लागतात प्रत्येक प्रोडक्टला व्यवस्थित ॲब्झॉर्ब होण्यासाठी. तर कामं करत करत मी माझी स्किन केअर मात्र करून घेत असते. त्यानंतर अगोदर कपडे जे आहेत ते भिजत घालून घेतले, कारण 1-1.5 तासाआधी जर कपडे भिजत घातले तर व्यवस्थित म्हणजे धुताना पण एवढा म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम होत नाही. त्यानंतर मग मला जे काही भांडे पडलेले होते, म्हणजे मी जो काही माझा रोजचा बीटरूटचा ज्यूस घेते त्याचा पसारा मात्र एवढा मोठा होता. तो पसारा आवरला पटपट आणि मला करायची होती जी काही आपली तूर असते, म्हणजे तिची डाळ आम्हाला करायची. तर त्यातली जे काही फुगलेली तूर होती ती मस्त मला त्याचीच उसळ करून घ्यायची होती. वर पूर्ण गच्चीवर तूर पसरवलेली आहे, त्यामुळे आजचं जे वर्कआउट आहे ते मी माझ्या रूममध्येच केलेलं होतं. सो नाहीतर मस्त टेरेसवर एकदम मस्त वातावरणात एक्सरसाइज ही खूप छान होत असते. त्यानंतर मी इकडे टोमॅटो कापला, कांदा कापला आणि लगेच एकीकडे तेल वगैरे तापवायला ठेवलेलं होतं. तुम्ही बघू शकता तिकडे खूप छान अशी तूर जी आहे ती पाण्यात भिजून मी पडू दिलेली होती. सो त्यानंतर त्यामध्ये जिरं टाकलं आणि लगेच कढीपत्ता पण टाकला. त्याने स्वाद छान येतो. आणि लगेच मग कांदा वगैरे टाकायला सुरुवात केली. यावर्षी आईने ठरवलं की तूरची डाळ जी आहे ती घरीच करायची. सो त्यासाठी 10-15 किलोची तूर आम्ही घेतलेली आहे. सो त्यानंतर मस्त कांदा वगैरे टाकला. कांदा छान परतवून घेतला. तुम्ही बघू शकतात कांदा एकदम मऊ झाल्यापर्यंत मी त्याला होऊ दिला होता आणि लगेच टोमॅटो टाकायला सुरुवात केली. दिवसानंतर मी तूरची जी उसळ असते ती खाते. कदाचित तुम्ही पण खाल्लेली असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. आता तरी सध्या जास्त करून कोणी घरी तूरची डाळ वगैरे करत नाही, पण आम्ही करतोय. सो त्यासाठी बघू शकता तिकडे जे काही आपले सुके मसाले आहेत. टोमॅटो पण छान झालेला होता. लगेच जे चटणी वगैरे टाकली तुम्ही त्यामध्ये हे पण टाकू शकतात, हिरवी मिरची. सो त्यानंतर जी काही तूर होती ती व्यवस्थित त्यामध्ये टाकून घेतली आणि भरपूर असं म्हणजे तिला परतून घेतली. आणि लगेच 1-1.5 ग्लास जो आहे तुम्ही त्यात पाणी टाकलं आणि भरपूर अशी कोथिंबीर पण टाकणार होती. मला प्रत्येक भाजीमध्ये कोथिंबीर टाकायला खूप जास्त आवडते. लगेच इकडे मी कुकर वगैरे लावत होती आणि माझे काही कपडे मी वॉश करून ठेवलेले होते, ते पण मला वाळत घालून घ्यायचे होते. म्हणजे असं करत असते, अगोदर मी कपडे वगैरे वॉश करून घेत असते आणि त्यांना सुकवायला ठेवत असते, म्हणजे पाणी निथरायला ठेवत असते, जेणेकरून पटकन म्हणजे टाकताना एवढं पिळायचं पण काम पडत नाही. सो त्यानंतर मला आज टोनर करून घ्यायचं होतं. माझ्यासाठी केसांचं हेअर टोनर करायचं होतं. भरपूर दिवसापासून मी हे हेअर टोनर वापरते. तुम्ही बघू शकतात जे काही मी लिव्सचं पॉकेट घेतलेलं होतं रोजमेरीचं ते पूर्ण कम्प्लिटली संपण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकतात जेव्हापासून मी यूट्यूब चॅनल सुरू केले तेव्हापासून मी ही माझी रेमेडी आहे तुमच्यासोबत शेअर करते. तर मी त्यासाठी अगोदर एक मोठा चमचा म्हणजे अंदाजे मी रोजमेरी घेतलेली होती, त्यामध्ये कलोंजी टाकली. नंतर जी काही आपली घरात मेथी असते ती पण ॲड केली आणि 1-1.5 पाणी टाकलं आणि मस्त त्याला होऊ दिलं. तुम्ही बघू शकतात जोपर्यंत माझी रोजमेरी होते सो तिला अर्धा तास तरी लागणार आहे. म्हणजे 1.5 ग्लासचा अर्धा ग्लास झाला तरी चालतं, म्हणजे एवढं उकळू द्यायचं. जो काही त्यातला अर्क आहे तो पूर्ण त्या पाण्यामध्ये उतरू द्यायचं, म्हणजे पूर्ण पाणी जे आहे ते एकदम लालसर असं होत असतं. त्यानंतर इथले सर्व प्रोडक्ट जे आहेत ते एकदम मेसे झालेले होते. सो त्यासाठी मी इकडे त्यांना व्यवस्थित असं ठेवणार होती. आणि जे पण काही मी स्किन केअर प्रोडक्ट मागवलेले होते फ्लिपकार्टवरून, त्यांची ऑइली स्किन असल्यामुळे त्यांच्या ऑइली स्किनसाठी मी मस्त इकडे प्रोडक्ट वगैरे मागवले होते. आणि आता त्यांना पण मात्र मला एक शेल्फ द्यायचा होता, नाहीतर पूर्ण 3 शेल्फ माझे होते. सो त्यासाठी जे काही मला वस्तू म्हणजे आज रोजच्या वापरायला लागत नव्हते, सो मी त्या एक साईडला केला आणि पटपट मस्त त्यांचे जे काही प्रोडक्ट होते ते ठेवायला सुरुवात केली. सो मी इकडे लगेच जे काही खोके वगैरे होते याचे पार्सल ते लगेच जिन्यात जाऊन ठेवून दिले, कारण पूर्ण म्हणजे माझे प्रोडक्ट जे असतात, जे काही माझे ड्रेस वगैरे असतात ते सर्व ऑनलाईन असतात. त्यामुळे भरपूर असे जे काही माझे तिथं मस्त खोके वगैरे जमलेले असतात.
आणि म्हणजे माझी सर्व शॉपिंग जी असते ती ऑनलाईनच असते. सो तुम्ही बघू शकता तिकडे मस्त आपलं रोजमेरीचे आहे ते रेडी झालेलं आहे आणि त्याचा कलर पण कम्प्लिटली चेंज झालेला आहे. तुम्ही बघू शकता तिकडे मस्त माझी उसळ पण झालेली होती, ती मी लगेच बघून घेतली कारण मला घरातले सर्व कामं माझी 10-10:30 वाजेपर्यंत झालेले होते. त्यानंतर मला जायचं होतं दुकानात, सो त्यासाठी मी आज नाश्ता जो आहे तो सोबतच दुकानात एका डब्यात भरून घेऊन जाणार होते. सोबत म्हणजे मी आणि पूर्वा सोबत खाणार होतो, सो त्यासाठी मी मस्त दुकानात जी आहे ती उसळ मी घेऊन जाणार होती आणि बाकी घरातले सर्व कामं मात्र माझे झालेले होते. रोज माझे 10:30 वाजेपर्यंत घरातले कम्प्लिटली कामं संपून जात असतो. कधी कधी आमच्या घरी नाश्ता वगैरे नसतो कारण सगळेजण दुकानात असतात, त्यासाठी नाश्ता करायचा प्रश्नच येत नाही. तर माझा इकडे डब्बा वगैरे मी पॅकिंग करून घेतली, सोबतच काकडी वगैरे पण घेतलेली होती. डब्बा मस्त माझा पिशवीत वगैरे ठेवला आणि मी निघाली दुकानात जाण्यासाठी. तर आज पण मला पायी जायचं होतं. अहो काही मला घ्यायला येणार नव्हते. सो तुम्ही बघू शकतात इकडे मस्त उसळ वगैरे खाल्ली आणि मस्त घरी 1:30 वाजेपर्यंत आम्ही येऊन गेलेलो होतो. सो तुम्ही बघू शकता तिकडे लगेच मी जेव्हा दुकानात गेली तेव्हा ते जे आपलं हे केलेलं होतं टोनर, सो मी रोजमेरीचं टोनर ते तसंच राहिलेलं होतं. घरी आल्यानंतर मस्त त्याला गाळून घेतलं. त्याला अजून जास्त कलर चढलेला होता, सो मी अशा एका बॉटलमध्ये त्याला फिलअप करून घेणार होते. तुम्ही बघू शकतात आणि खरंच जर तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवायचा असेल तर तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करा. मला इतका रिझल्ट भेटला म्हणजे इतका अमेझिंग रिझल्ट भेटला या रोज टोनर म्हणजे रोजमेरी टोनरने. आणि रोजमेरी आपल्या केसांसाठी खूप जास्त उपयुक्त असे एक हे आहे. सो मी भरपूर दिवसापासून वापरते आणि जर तुम्हाला ह्या रोजमेरीची लिंक हवी असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन. दिवसांपासून मी पण स्किप केलेलं होतं म्हणजे करायचं म्हणून, ते मात्र माझ्याकडून राहून जात होतं. सो मी मनावर घेऊन अगोदर हे आज करून घेतलं आणि लवकरच मी आता दुसरी रोजमेरी जी आहे ती मला ऑर्डर करावी लागेल कारण माझी रोजमेरी आता कम्प्लिटली पूर्ण संपलेली आहे, थोडीफार असेल. सो आता हे मस्त मला जाणार आहे आणि खरंच या रोजमेरीमुळे माझे जे केस एकदम वाढलेले आहेत. म्हणजे मागच्या मी ऑगस्टमध्ये कापलेले होते आणि या ऑगस्टपर्यंत माझे केस एकदम मोठे झालेले होते. तुम्ही बघू शकतात म्हणजे त्यांची ग्रोथ जी आहे ती खूप छान झालेली होती. म्हणून मी आणि रोजमेरी कसं वापरायचं हे मी तुम्हाला याआधी पण सांगितलं. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला परत सांगते. विकली म्हणजे 2दा वापरायचं आहे. जर तुम्ही केस धुण्याच्या अगोदर जर वापरत असाल तर ते पण एकदम बेस्ट आहे. संपूर्ण केसांवर त्याला स्प्रे करायचं आणि व्यवस्थित मसाज करायची. तर माझं इकडे मस्त मी रोजमेरी जी आहे ती खूप दिवसानंतर माझ्या केसांवर स्प्रे करते आणि मस्त स्प्रे करून मग मला करायचं होतं. मला झोप पण येत नव्हती म्हणून मस्त इकडे मी माझं मस्त हे एक फेस पॅक मी तयार करणार होती. खूप दिवसापासून मला करायचं होतं. सो त्यासाठी मी बीटरूट घेतलेला होता, त्याला व्यवस्थित किसून घेतलं. तुम्ही दळून पण घेऊ शकतात आणि मी त्याचा जो रस आहे तो न दळता म्हणजे व्यवस्थित हाताने काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी ॲलोवेरा जेल, बेसन असं मी ॲड केलेलं होतं. म्हणजे ॲलोवेरा टाकल्याने त्याची थिकनेस जी आहे ती म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती खूप छान बनते. तुम्ही बघू शकता इकडे मस्त म्हणजे खरंच मला इतका भारी ग्लो मिळालेला होता, तो तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल. खूप दिवसानंतर असा DIY जो फेस पॅक आहे तो मी घरच्या घरी करत होती. त्याआधी म्हणजे माझ्याकडे D10चा पण आहे. सो त्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर मी मस्त फेस पॅक लावून घेतलेला आहे. त्यानंतर आता वॉश करायची वेळ आलेली होती आणि तुम्ही बघू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे. मस्त पिंक ग्लो आलेला आहे. तुम्ही बघू शकता स्किन एकदम ब्राईट दिसते, तुम्ही बघू शकतात. आणि मला हा फेस पॅक जो आहे तो खूप जास्त आवडला आहे आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये पण नक्कीच लावणार आहे. तर बघू शकतात माझ्या चेहऱ्यावरचा आनंद. आणि त्यानंतर संध्याकाळचं अजिबात काहीच मी शूट वगैरे केलं नाही. मस्त इकडे मला करायच्या होत्या रात्री भरलेल्या मिरच्यांची म्हणजे भरलेली जी मिरची असते ती मला करायची कारण मला इतकी प्रचंड आवडते विचार नको. सो त्यासाठी मस्त तव्यावर बेसन म्हणजे बेसनला चांगला वास सुटूस तर मस्त त्याला भाजून घेतले. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घेतला, लसूण आबडधोबड कुटून घेतलेला होता. त्यानंतर मी त्यामध्ये जे काही आपले घरातले सुके मसाले असतात म्हणजे चटणी, धना पावडर, हळद, थोडासा गरम मसाला, त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकली कारण कोथिंबीर टाकल्याने स्वाद खूप छान येतो. आणि मस्त चवीनुसार मी त्यामध्ये मीठ पण ॲड करणार होती. त्यानंतर 1.5 पडी जी आहे ती मी त्यामध्ये तेल पण टाकलेलं होतं म्हणजे व्यवस्थित त्याला आपल्याला मिक्स करता येतं. आणि
मीठ मी विसरलेली होती, त्यासाठी नंतर मी मीठ टाकलं आणि तुम्ही बघू शकता तिकडे मस्त माझं मिश्रण वगैरे तयार झालेलं होतं. याआधी पण केलेलं होत्या आणि ही रेसिपी जी आहे ती आमच्या आईंची. चला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं आणि 4-5 मिरच्या उरलेल्या होत्या, त्याचंच मला हे मस्त करून घ्यायचं होतं. तुमच्यासोबत पण हे शेअर करते आणि तुम्ही पण नक्कीच एकदा ट्राय करा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. तर नव्हत्या मिरच्या, फक्त 4-5 होत्या. चला म्हटलं आता यांचंच करून घेऊया आणि सोबत मस्त चविष्ट भेंडी पण केलेली होती पूर्वाने, ती पण खूप भारी झालेली होती. आणि भेंडी म्हटलं तर माझी खूप जास्त फेवरेट आहे. तव्यावर मस्त तेल वगैरे, तवा ऑलरेडी माझा तापलेला होता कारण मी त्यावर चपात्या वगैरे केलेल्या होत्या. तवा तापला आणि एक एक करून मिरच्या मस्त त्यावर ठेवायला सुरुवात केली आणि थोडासा पाण्याचा शिपका पण दिलेला होता म्हणजे लवकर होतात. त्यावर झाकण ठेवलं. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला मिरच्यांची रेसिपी कशी वाटली ती पण मला कमेंट करून सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.